हे जे मतदार आहेत हे तळागाळातील मतदार आहेत, सामान्य लोकांचे मतदार आहेत. शिंदे साहेब ही तळातली लोकांनी जी शेवटची लोक असतात तीच मतदानाला येतात आणि त्यांचा टक्का सर्वात जास्त असतो. आमच्या या माता भगिनी या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या भगिनी आहेत, त्या वारंवार मतदानासाठी वर्षानुवर्ष येतात, पण त्यांच्या पत्रामध्ये विकासाची थोडी दारे कमी असतात. खासदार साहेब, रिपब्लिकन पक्षाला आपण 10 वर्षात काही दिलं नाही. आम्ही पहिले तुम्हाला निवडणुकीला मदत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला तुम्ही झोपडपट्टीमध्ये दलित वस्तीसाठी 25 कोटी रुपये निधी मंजूर करून द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आम्ही प्रामाणिक लोक आहोत, प्रामाणिकपणाने तुम्हाला मतदान करतो आणि आम्हाला जी सुविधा पाहिजेत असतात. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपण आता सोडवलेला आहे. मी खास करून तुमच्या आणि तुमच्या वडिलांचे अभिनंदन करतो तर उल्हासनगर मध्ये ज्या 90% झोपडपट्ट्या या फॉरेस्टवर बसलेल्या आहेत, या सरकारी जमिनीवर आहे, त्या रेग्युलाइज करण्याचं काम तुम्ही मधल्या काळामध्ये केलेलं आहे. म्हणून खास करून तुमचं आम्ही अभिनंदन करतो. ग्रीन झोन मध्ये आम्ही ज्या झोपडपट्ट्या होत्या मधल्या काळामध्ये आम्ही चौधरी साहेब होते, अरुण आशनजी होते, आम्ही मधल्या काळामध्ये ग्रीन झोनच्या ज्या झोपडपट्ट्या होत्या त्या झोपडपट्ट्या मी आर झोन मध्ये कन्वर्ट करण्याचं काम भविष्य काळामध्ये आम्ही केलेलं आहे आणि अनेक झोपडपट्ट्या अशा आहेत त्या आता ग्रीन झोन मधून निघून रेसिडेंट झोन मध्ये झालेल्या आहेत. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला जो उमेदवार आपलं काम करू शकतो त्या उमेदवाराला आपल्याला मत दिलं पाहिजे. श्रीकांत शिंदे साहेबांनी विकासाची कामं केली, पहिले त्यांनी वरून सुरुवात केलेली आहे, पण माझी अपेक्षा आहे साहेब खाली पण सुरुवात करा, आमच्यापर्यंत पोहोचू द्या, विकासाची गंगा झोपडपट्टीपर्यंत येऊ द्या, ही माझी आपल्याला विनंती आहे. आपण केलेत, शिवसेनेच्या वार्डामध्ये कामं केल्यात, पण आम्हाला पण आमच्या दलित समाजामध्ये कामं झाली पाहिजे. साहेब त्या खात्याचे मंत्री आहेत, साहेबांना मी वारंवार सांगतो आम्हाला दलित निधी द्या, पण दलित निधी अगोदर कलेक्टर कार्यालयातून गायब होतो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे त्याची शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला आली पाहिजे. आपण ज्या गोष्टी करतो त्या समोर जनतेसमोर आल्या पाहिजे. मी ही जी गोष्ट तुम्हाला रेग्युलरची सांगितली ही तुमच्या कार्यकर्त्यांनी शेवटच्या टोकापर्यंत प्रचाराच्या मुद्द्यामध्ये नेली पाहिजे. तुमच्या ज्या अजेंडामध्ये आहे, तुमच्या ज्या कार्य पद्धतीमध्ये आहे, भविष्य काळाच्या ज्या तुमच्या कार्यपद्धती येईल त्याच्यामध्ये ती झोपडपट्टीच्या लोकांना समाविष्ट करण्यात आलेलं आहे. हे त्या तुमच्या याच्यामध्ये आलं, कार्यालयाच्या आदेशामध्ये आलं पाहिजे. आठवले साहेबांच्या बाबतीत बोलण्याची काही आवश्यकता नाही. आठवले साहेब आपले गेली अनेक वर्षापासून सातत्याने आपल्याबरोबर पाठीची थाप ठेवत असतात आणि आठवले साहेब आम्हाला लेट येतात नेहमीच, म्हणून आमची खंत आहे. आम्ही साहेबांना सांगितलं 7:30 पावणे 8 पर्यंत साहेब पोहोचा, साहेब आज 8:15 आले. म्हणून साहेबांना माझी एक नेहमी असते की साहेब तुम्ही टाइमवर या, आम्हाला टायमाची फार आम्ही बांधिलकी असतो. या मेळामध्ये साहेब आपण दुसऱ्यांदा या ग्राउंडमध्ये आपली सभा आहे. मी नवीन अध्यक्ष झालो तर तेव्हा एक सभा घेतली होती आणि त्यापेक्षाही मोठी सभा ही आज आपण घेतलेली आहे. आजपासून कल्याण लोकसभेचा प्रचाराची म्हणजे फॉर्म भरायची सुरुवात झालेली आहे आणि पहिली सभा ही उल्हासनगर मध्ये झालेली. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये उल्हासनगर मधून 90 विरुद्ध 10 अशा पद्धतीची मला वाटतं मतदानाची टक्केवारी पडेल. कारण सर्व पक्ष खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या बरोबर आहे. म्हणून सगळ्यांनी मतदानाची भूमिका आपण खासदारांच्या बरोबर राहूया आणि तळागाळामध्ये आपण जे जिथे जिथे आपल्याला मतदान करता येईल येणाऱ्या 20 मेला धनुष्यबाण या दिशावर आपण सगळ्यांनी मतदान करूया. एवढेच शब्द बोलतो आणि इथे थांबतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. सन्माननीय केंद्रीय मंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांचं स्वागत करा. आदरणीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आदरणीय विधानसभा मतदारसंघाचे आमदार कुमारजी आयलानी साहेब या ठिकाणी आलेले सन्माननीय कुठे सर कुठे आणा बेल नाही
उत्तर भारतीय आघाडीच्या वतीने या महिलांनी जावं घडून जाईल थोडं मागे जा 2 मिनिट. भाजपच्या अल्पसंख्याक आपले नाथानी साहेब डॉक्टर नाथानी म्हणून आणि आता साहेब की आपण या मेळाव्याला उपस्थित राहिला. हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा मेळावा, या पक्षाच्या मेळाव्याला उपस्थित आमचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब, त्याचबरोबर आमदार कुमारजी अयलानी, शिवसेनेचे प्रवक्ते किरणजी सोनवणे, अरुणजी आशान, राजेंद्रजी चौधरी, दिलीपजी गायकवाड असतील, त्याचबरोबर कोणी लिहिलं रे ते भगवानजी भालेराव, आणि समोर उपस्थित सर्व उल्हासनगरचे नागरिक, सर्व मतदार बंधू भगिनींनो, मी आठवले साहेबांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज हा पहिलाच मेळावा जो आहे तो आरपीआयचा या कल्याण लोकसभेसाठी इथे आयोजित भगवानजी भालेराव यांनी केला. आणि हा मेळावा जो आहे हा पहिला असून सुद्धा याला तुडुंब गर्दी जी आहे ही झालेली आहे. मी भगवानजींचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मला 4 दिवसा अगोदर सांगितलं की हा मेळावा आपण महायुतीच्या प्रचारासाठी आणि महायुतीच्या उमेदवाराच्या समर्थनासाठी या ठिकाणी आयोजित करतोय. आज या उल्हासनगरमध्ये किंवा कल्याण लोकसभेमध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने गेले 2 टर्म 2014ला आणि 2019ला आठवले साहेब तेव्हा पण प्रचाराला आले होते, 2014ला देखील आले होते, 2019ला देखील आले होते. 2014ला महायुतीचा उमेदवार म्हणून मी या लोकसभेमधून उभा राहिलो तेव्हा या सगळ्यांच्या आशीर्वादाने, सहकार्याने 2.5 लाखाच्या मताधिक्याने मला यांनी सगळ्यांनी निवडून दिलं. 2019ला ते मताधिक्य वाढलं आणि 3.5 लाख झालं. अण्णा रोकडे पण या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आता 2024ला पुन्हा तिसऱ्यांदा जे आहे निवडणुकीला सामोरे जातोय आणि पुन्हा जे आहे आठवले साहेब माझ्या प्रचारासाठी इथे उपस्थित आहे. यावेळेस आठवले साहेब गेले 10 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. केंद्र सरकारचा असेल, राज्य सरकारचा असेल, या दोघांच्या माध्यमाने मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे या मतदारसंघामध्ये आला. हजारो कोटीचा निधी या मतदारसंघामध्ये घेऊन येऊ शकलो. आणि पायाभूत सुविधा असतील, रस्ते काँक्रिटीकरण जे आहे याचं काम मोठ्या गतीने जे आहे पूर्ण लोकसभेमध्ये चालू आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कधी निधी आला नव्हता. तो निधी जो आहे तो या कल्याण लोकसभेमध्ये आला. त्याचबरोबर फ्लायओव्हर असतील, ब्रिजेस असतील, रेल्वे असतील, ही सर्व कामं जी आहेत ही गेल्या 10 वर्षामध्ये आपण करू शकलो. आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपण सगळे लोक ज्या ज्या पदावरती आहोत, आठवले साहेब जे आहेत हे केंद्रीय मंत्री पदावरती आहे, मी आज लोकसभेमध्ये खासदार म्हणून आहे, कोणी मुख्यमंत्री आहे, कोणी उपमुख्यमंत्री आहे, कोणी प्रधानमंत्री आहे. हे सगळं जे घडलं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिला त्या संविधानामुळे जे आहे हे सगळे वेगवेगळ्या पदावरती जाऊन पोहोचले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नसतं तर आपल्याला जे मतदानाचा हक्क आहे तो हक्क त्या ठिकाणी मिळाला नसता. आणि त्या मतातून जे आहे जी क्रांती घडली या देशामध्ये, ती क्रांती जी आहे ती घडली नसती आणि वेगवेगळ्या पदांवरती जाऊन जे आहे ते लोक या ठिकाणी बसले नसते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी या लोकसभेमध्ये जे आहे भव्य दिव्य स्मारक झालं पाहिजे अशी लोकांची अपेक्षा होती. आठवले साहेब आपल्याला आठवतं की कल्याण पूर्वेमध्ये आपण आला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं उद्घाटन करण्यासाठी. आणि आपल्या हातून जे आहे ते त्या ठिकाणी आपल्या आणि मुख्यमंत्र्यांच्या हातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य दिव्य स्मारकाचं उद्घाटन झालं. आणि ते स्मारक जे आहे गेले अनेक वर्ष 15 वर्षापासून रखडलं होतं ते स्मारक आपण पूर्ण केलं.
त्याचबरोबर या उल्हासनगर मध्ये देखील 1 कोटी आपण दिले। त्या ठिकाणी छोटा अर्धाकृती पुतळा बाबासाहेबांचा होता, तो पूर्णाकृती करण्यासाठी जे आहे ते 1 करोड रुपयाचा निधी जो आहे आपल्याला राज्य सरकारकडून मिळाला आणि त्याचं काम देखील सुरू आहे। त्याचबरोबर अजून एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक जे आमच्या नाना बागुल यांच्या वॉर्ड मध्ये होतं, तो देखील सुशोभीकरण करण्यासाठी जे आपण निधी आणला आणि तिथे देखील सुशोभीकरण करण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक जे आहे जेवढे होतील तेवढे कमी आहे, कारण की त्या स्मारकामधून जे आहे ते आपल्याला ऊर्जा आणि प्रेरणा मिळते आणि त्याचबरोबर पुढच्या पिढीला जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष काय आहे, हा संघर्ष जो आहे हा पुढच्या पिढीपर्यंत गेलाच पाहिजे, त्यासाठी ही स्मारकाची आहे ती उभी केली। आज आपण उल्हासनगर मध्ये आलात, या उल्हासनगर मध्ये पण आता भगवान भालेरावजी म्हणाले की आम्हाला जो आहे तो निधी मिळाला पाहिजे। मी आपल्याला भालेरावजी, हो भगवान भालेरावजी, या उल्हासनगर मध्ये दलित वस्तीच्या माध्यमाने, नगरोत्थानच्या माध्यमाने जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो आपण या ठिकाणी दिलेला आहे। मला वाटतं 50 कोटीपेक्षा जास्त निधी हा फक्त दलित वस्ती आणि नगरोत्थान मधून आपण प्रत्येक शहरामध्ये दिलेला आहे, प्रत्येक या वॉर्डामध्ये दिलेला आहे। आपण हे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले, गल्लीमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले, तिथे आपण पाहिलं नाही की हा रस्ता जो आहे हा गरीबाच्या घरी जातोय का आमिरच्या बिल्डिंग मध्ये जातोय। सर्वच्या सर्व रस्ते जे आहेत हे कॉन्क्रीटीकरण झाले पाहिजे, लोकांना चांगल्या गल्ली बोळामध्ये सुविधा मिळायला पाहिजे, गटार पाणी या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे। त्याच्यातूनच जे आहे आपण ह्या उल्हासनगर मध्ये एक वेगळा UDCPR माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या या सरकारने एक नवीन UDCPR आणला। म्हणजे काय, आजपर्यंत आपण जे आहे हे अनधिकृत घरामध्ये राहत होतो, ते घर कधी पडेल आपल्याला माहिती पडत नव्हतं, ही बिल्डिंग कधी कोसळेल। उल्हासनगरच्या बंधू भगिनींनो, घ्या तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आण आणि निवडून द्या श्रीकांत शिंदेचं धनुष्यबाण। द्या तुम्ही देशाचे लाडके नेते नरेंद्र मोदींच्याकडे द्या, द्या तुम्ही देशाचे लाडके नेते नरेंद्र मोदींकडे ध्यान आणि वाढवा तुम्ही भारतीय संविधानाची शान। आज श्रीकांत एकनाथ शिंदे ज्यांनी बऱ्याच लोकांचे बंद केलेले आहे धंदे, एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र गेल्या 10 वर्षापासून ते लोकसभेमध्ये आहेत। अत्यंत तरुण अशा पद्धतीचा चेहरा, एकनाथ गाजवणारा चेहरा, शिवसेनेचं नाव दिल्लीमध्ये सातत्यानं आठवणी ठेवणारा चेहरा, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी नातं सर्वसामान्य गरीब माणसाला झोपडीतल्या वस्तीतल्या माणसाला न्याय देण्यासाठी सातत्यानं काम करणारा असा चेहरा। गेल्या 10 वर्षापासून श्रीकांत शिंदे हे लोकसभेमध्ये आहे। ज्या ज्या वेळेला त्यांना बोलण्याची संधी मिळाली त्यांनी अत्यंत आपली भूमिका अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकसभेमध्ये मांडलेली आहे। अनेक प्रश्नांवर, कल्याण डोंबिवलीच्या प्रश्नांवर त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे आणि त्या एकनाथ शिंदेच्या प्रचाराच्या निमित्ताने आज भगवान भालेराव आमचे रिपब्लिकन पक्षाचे उल्हासनगरचे अध्यक्ष आहेत, त्यांनी भव्य सभा आज या ठिकाणी ठेवलेली आहे। या सभेमध्ये कुमार आयलानी जी जे आपले उल्हासनगरचे आमदार आहेत, विधायक आहेत, या ठिकाणी आमचे सुरेश बारसिंग, गौतम सोनावणे, अण्णासाहेब रोकडे, प्रल्हाद जाधव,
दयाल बहादुरे असे अनेक मान्यवर या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत. त्याचबरोबर किरणजी सोनवणे शिवसेनेचे प्रवक्ते, अरुणजी आपले उपजिल्हा प्रमुख, राजेंद्र चौधरीजी, दिलीप गायकवाड, प्रकाश नाथानी, तिरुपती रेड्डी, विकी भुल्लर असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि रिपब्लिकन पक्षाची युवक आघाडी आहे, उत्तर भारतीय आघाडी आहे, महिला आघाडी आहे, मुस्लिम आघाडी आहे, सिंधी आघाडी आहे, अशा अनेक आघाड्यांच्या वतीने आज यहाँ श्रीकांत सिंधी जी को बधाई देने के लिए उनका जो धनुष्य बाण है, धनुष्य बाण लोकसभा में भेजने के लिए आज यहाँ रिपब्लिकन पार्टी के निमंत्रण पर आप सब लोग यहाँ मौजूद है. मुझे बहुत बड़ी उम्मीद है. श्रीकांत सिंधे ने बहुत अच्छा काम किया है. कल्याण में बाबा साहब अम्बेडकर जी का स्टैच्यू और उनका मेमोरियल बहुत उसका उद्घाटन माननीय मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे जी ने किया और मैं भी उसी प्रोग्राम में मैं मौजूद था. उल्लासनगर में भी मतलब 1 करोड़ रुपया बाबा साहब अम्बेडकर जी के स्टैच्यू के डेवलपमेंट के लिए दिए. बहुत सारे रोड डेवलपमेंट के लिए, घर घर में विकास पहुंचाने के लिए श्रीकांत सिंधे जी ने बहुत अच्छा काम किया है. यहाँ सिंधी समाज भी रहता है, मुस्लिम समाज भी रहता है, उत्तर भारतीय समाज भी रहता है. मेरा उनको निवेदन है कि ये कांग्रेस के बच्चे, ये कांग्रेस के लोग, ये इंडिया के नाम पर आघाड़ी चलाने वाले लोग जानबूझकर समाज में फूट डालने की कोशिश कर रहे हैं, जानबूझकर दलितों को भड़काने का काम कर रहे हैं, मुस्लिम आवाम को भड़काने का काम कर रहे हैं. मैं आपको बताना चाहता हूं कि जिस मैं एनडीए सरकार में हूं, मैं बाबा साहब अम्बेडकर जी का अनुयायी हूं, मैं जय भीम का आवाज बुलंद करने वाला हूं, मैं दलित क्रांति के मूवमेंट से आपके बीच में मैं बहुत बार आया हूं और अन्याय के खिलाफ लड़ने की मुझे आदत है. जहां जहां भी अन्याय होता है उस अन्याय के खिलाफ लड़ने की आज भी मेरी ताकत है. मेरे साथ घर घर का, गांव गांव का, बस्ती बस्ती का आदमी मेरे साथ है. आप लोग मेरे साथ है, इसलिए मैं दिल्ली तक मैं जाकर पहुंचा. बाबा साहब अम्बेडकर जी का आशीर्वाद ना होता तो मैं दिल्ली नहीं जाता था. आप लोगों का आशीर्वाद नहीं होता था तो मैं केंद्र में मोदी सरकार में मंत्री नहीं बनता था. एक बहुत ही बड़ी बात है, आप लोगों ने मुझे बहुत बड़ा सहयोग दिया है. आप लोग मेरे पीछे बहुत बड़े ताकत से खड़े रहे, इसलिए मैं दुश्मन के साथ मैं जंग लड़ता रहा. मैं दुश्मन को झुकाने का काम करता हूं, मैं दुश्मन को झुकाने का काम करता हूं. और दुश्मन कोई भी हो, जो देश का दुश्मन होगा वो हमारा दुश्मन है, भारत का दुश्मन होगा वो हमारा दुश्मन है. उस दुश्मन को सबक सिखाने के लिए हम लोग सब काम करते हैं. नरेंद्र मोदी जी ने सर्जिकल उल्हासनगर शहर महिला व कार्यकर्ता मेळावा आणि या मेळाव्यासाठी आपण सर्व मंडळी उपस्थित आहात. आपण सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आजचा हा सोहळा खऱ्या अर्थानं हा या जिल्ह्यातला एक भरलेली की पूर्ण भीमशक्ती आणि शिवशक्ती, हा शिवशक्ती आणि भीमशक्तीचा खऱ्या अर्थात आदरणीय खासदार साहेबांना विनंती करतो की राजे शिवछत्रपतींच्या प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण करावा. सप्त सरिता श्रीधरी शतदुर्गांवर राज्य करी, आव्हान देई जो सागराला, राजा शिवाजी म्हणावत या वाघराला, राजा शिवाजी म्हणावत या वाघराला. दीन दलितांना, गोर गरिबांना खऱ्या अर्थानं आशेचा किरण देणारा, तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकरी घ्या,
आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या असं सांगणारं व्यक्तिमत्व आणि 1.5 दिवसाची शाळा शिकून ज्याने खऱ्या अर्थानं बऱ्याच जणांना PhD पदवी दिल्या ते लोकशाहीर अण्णाभाऊ सांगितलं. आता नाचायचं नाही, आता वाचायचं. खऱ्या अर्थानं हा संदेश समाजापर्यंत ही विकासाची निवडणूक आहे. ही निवडणूक एका बाजूला विकास रोखणारे लोक आणि दुसऱ्या बाजूला विकास करण्यासाठी पुढे चाललेले लोक अशा पद्धतीची निवडणूक आहे. आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला नरेंद्र मोदीला प्रधानमंत्री करण्यासाठी श्रीकांत शिंदे यांना भव्य मताने मोठ्या मताने निवडून द्यायचं आहे. आणि ते जवळजवळ 3 ते 4 लाख मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. आणि श्रीकांत शिंदे एवढं सांगतो की रिपब्लिकन पक्ष आपल्या पाठीशी आहे आणि जय भीम आहे आमच्या गाठीशी. त्यांनी या ठिकाणी भव्य मेळावा ठेवलेला आहे. आणि हा पहिला रिपब्लिकन पक्षाचा मेळावा जो आहे, रिपब्लिकन पक्ष ज्यांच्या पाठीमागे जातो त्यांना सत्ता मिळते, त्यांना निवडून येण्याची संधी चांगली असल्यामुळं आहेत. त्याच्या बाजूला असणाऱ्या झोपडपट्टी आहेत, त्या झोपडपट्ट्यांना त्यांना पर्यायी या संबंधामध्ये नक्की आमचं सरकार विचार करणार आहे. चाकोऱ्या मारणाऱ्याला पाण्याचा अंदाज कधीच जनसामान्यांशी नाळ जुडलेलं आणि सर्वसामान्यांमध्ये रमणारं व्यक्तिमत्व म्हणजेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय आठवले साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. एकदा जोरदार बँड द्या. स्वागत सुस्वागत. आणि त्यामुळे डॉक्टर भालेराव साहेबांनी कोणताही कार्यक्रम आखावा आणि अगदी सहज त्यांच्या निमंत्रणाला मान द्यावं अशी ही जीवाशिवाची होती. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज आम्ही श्रीकांत शिंदे साहेब यांना यांच्या जो उमेदवारी आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महिलांचं मेळाव्याचं आयोजन केलं होतं. खास करून यामध्ये आपण बघितलं असेल महिला सगळ्या मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित होत्या आणि आमचे रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेसाठी माननीय आठवले साहेब असतील, या कल्याण लोकसभा संघाचे आपले श्रीकांत शिंदे साहेब असतील खासदार, यांच्या उपस्थित हा मेळावा संपन्न झाला. एक महिलांच्या सशक्तीकरणासाठी श्रीकांत शिंदे साहेब यांना आमचं घराणं होतं आणि झोपडपट्टीचा विकास व्हावा या उद्देशाने या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यांनी जो निधी दिला आहे तो ठराविक भागात दिलेला आहे, पण अजूनही रिपब्लिकन पक्षाच्या ज्या शाखा आहेत त्या भागामध्ये निधी मिळाला नव्हता. म्हणून या निधीच्या मागणीसाठी त्यांना आम्ही सांगितलं आणि गेली अनेक वर्ष जो झोपडपट्टीचा समाज आहे, जो मतदार आहे, खऱ्या अर्थाने मतदार आहे, उल्हासनगरमधील बंगले आणि बिल्डिंगमधला मतदार खाली उतरून काही मतं देत नाही, आमचा झोपडपट्टीतला मतदार मतं देतो हे श्रीकांत शिंदेंना सांगण्यासाठी आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी हा मेळाव्याचं आम्ही आयोजन केलं होतं रिपब्लिकन पक्षाच्या वतीने. म्हणून या मेळाव्याला सगळा प्रतिसाद मिळाला. मी सगळे लोकांचे आणि आमच्या सगळ्या पत्रकार मित्रांचं धन्यवाद. दलित वस्तीचा निधी कलेक्टर ऑफिस मधूनच गायब होतो असं तुम्ही एक वक्तव्य केलं, कशा प्रकारे हा गायब होतो काय सांगाल? काय मधल्या काळामध्ये ठराविक आमदार खासदारांच्या लेटर पॅडवर दलित वस्ती निधी यायचा कलेक्टर ऑफिसमधून आणि तो त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मतदारसंघात जायचा. तो जिथे दलित वस्ती निधीची कॅटेगरी आहे 50% पेक्षा लोकसंख्या जास्त असली पाहिजे, परंतु अशी एक 25% लोकसंख्या कुठे नाही आहे अशा ठिकाणी तो खर्च केला गेला. त्याच्यामुळे माझ्या कलेक्टरांच्याकडे पण आक्षेप होता आणि खासदारांच्या बाबतीतही माझा त्यावेळी आक्षेप होता. पण खासदारांनी आता कबूल केलंय, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, निधी देण्या संदर्भात त्यांनी आमची मागणी मान्य केलेली आहे आणि आमच्या रिपब्लिकन पक्षात जिथे जिथे शाखा आहेत तिथे निधी देण्याचं काम आम्ही त्यांच्याकडून करून घेऊ. बंगल्यातील मतदार बाहेर पडत नाहीत किंवा बिल्डिंग मधील मतदार बाहेर पडत नाही, हे वाक्य कोणाला दिवसण्यासाठी होतं की नॉर्मल होतं? तुम्ही उल्हासनगरची गेली अनेक इलेक्शनाची पार्श्वभूमी जर बघितली तर 34 ते 35% मतदानच होत असते आणि ते शहरी भागात होते. झोपडपट्टीतला मतदार त्याच्यामध्ये जवळजवळ 20 ते 22% असतो आणि 12-13% फक्त शहरी भागातला जो बिल्डिंग मधला आणि बंगल्यातला मतदार असतो. म्हणून मी तुमच्या पुढे सगळी वस्तुस्थिती गेली अनेक इलेक्शनची पार्श्वभूमी आहे ती मांडली. ओके.